दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर अजित पवारांकडून पूर्णविराम। तर सुप्रिया सुळे ही केंद्रामध्ये मंत्री होणार नाहीत, इंडिया आघाडीमध्येच राहणार, अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा अडचणीत, अरोरांच्या डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावरती क्राईम ब्रांचची कारवाई। प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच कारवाई कशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रचार तोफा अखेर थंडावल्या। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून शेवटच्या दिवशी सर्व शक्ती पणाला। 15 तारखेला राज्यभरात मतदान। राज्यातील सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये महापालिका निवडणुकांचा वाद विकोपाला। डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राडा। डोंबिवलीत भाजपच्या उमेदवारावर हल्ला, 5 जण अटकेत। दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी, भाजप नेते आशिष शेलार यांची टीका। तर राज ठाकरेंचा कृष्णकुंज ते शिवतीर्थ प्रवास कसा झाला, अमित साटम यांचा सवाल। पालिकेचे नगरसेवक फुटू शकतात का? गेल्या निवडणुकीवेळी एकनाथ शिंदेंनी विचारणा केल्याचा एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा। खडसेंच्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण। महापालिकेच्या मतदानाआधी राज्यात ठिकठिकाणी मतदारांना पैशांचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न। डोंबिवली, वरळी, वांद्रे, जळगावात लक्ष्मी दर्शनाच्या घटना। तर अकोल्यामध्ये साडी वाटपाचा प्रकार उजेडात। महापालिकांपाठोपाठ राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।